मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहतोय पहा. तर अँगल्स मेड बाय कॉर्ड या हेडिंग खाली फर्स्ट अँगल आपण पाहिलं सेंट्रल अँगल, सेकंड अँगल पाहिला इनस्क्राइब्ड अँगल, असे दोन अँगल आपण पाहिलेत. त्याच्यानंतर आपण दोघातलं रिलेशन बघितलं. ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण तिसरा अँगल पाहणार आहोत. तिसरा सेंट्रल अँगल फर्स्ट, इनस्क्राइब्ड अँगल सेकंड. सेंट्रल अँगल हा सेंटर सी होतो, इनस्क्राइब्ड अँगल हा सर्कलवरच्या कुठल्याही पॉइंट सी होतो. आता तिसरा अँगल कोणता आहे त्याचं हेडिंग पहा. द अँगल फॉर्म्ड इन इंटेरियर रिजन ऑफ सर्कल. कसा असतो पहा. डायग्राम मी पहिल्यांदा काढतोय, त्यावरून आपण समजून घेऊ. सो taking appropriate radius, initially I am going to draw a circle with a center capital O. हे सर्कल आहे. या सर्कलचं सेंटर इथं कुठतरी आहे O. ओके, सो आता मी काय करतोय पहा. अँगल्स मेड बाय कॉर्ड होतं, तिथं एक कॉर्ड होती. आता मी तिसऱ्या ह्याच्यासाठी दोन कॉर्ड्स घेणार आहे. ओके, कसा पहा. कॉर्ड ए बी, कॉर्ड ए बी पहिली अशी घेतली. कॉर्ड ए बी and chord CD, chord CD are intersect to each other at point P in interior region of circle. सर्कलचं सेंटर सोडून इंटेरियर रिजन मधला कुठलाही पॉइंट घे पी. ओके, त्या पॉइंट मध्ये ह्या इंटरसेक्ट झाल्या दोन कॉर्ड्स. तर इथं तयार झालेल्या अँगलचं मेजर आम्हाला फाइंड करायचं. कसं पहा. सो मेजर ऑफ अँगल एपीसी म्हणजे हा इकडचा आणि इकडचा अँगल बीपीडी are congruent because these two angles are vertically opposite to each other. हे vertically opposite angles आहेत म्हणून त्यांचे मेजर सेम झाले. म्हणजे या अँगलचं मेजर आम्हाला काढायचं आहे. तर लक्षात ठेवा, या किंवा या अँगलचं मेजर हे त्यांनी इंटरसेप्ट केलेले अर्क पाहिजे. या दोन्ही कॉर्ड्स एकमेकींना इंटरसेप्ट झाल्यामुळे अर्क एसी इंटरसेक्ट झाल्यामुळं अर्क एसी आणि अर्क बीडी तयार झालेले आहेत किंवा इंटरसेप्ट झाले आहेत. तर या अँगलचं मेजर हे या दोन अर्कच्या समच्या हाफ असतं, हे लक्षात ठेवा. ओके, काय येतं तर या अँगलचं मेजर हे या दोन अर्कच्या समच्या हाफ असतं. ओके, इथं लिहितो मी कसं ते पहा. If two chords AB and CD are intersect to each other in interior region of circle, then measure of angle APC ha is equal to half of measure of arc AC plus arc BD. ओके, पाहूयात आपण कसं. आता हे आलं कसं, हे एवढंच आम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आता हे आलं कसं. ओके, लक्षात एवढंच ठेवायचं आहे. जर दोन कॉर्ड्स सर्कलच्या इंटेरियर रिजन मध्ये जर इंटरसेक्ट होत असतील तर या अँगलचं मेजर किंवा या अँगलचं मेजर हे
त्याने इंटरसेप्ट केलेल्या दोन अर्कच्या समच्या हाफ असतं. सो इफ कॉर्ड AB and CD intersect to each other at point P in interior region, then measure of angle APC हा इथला हा काय असेल is equal to half of measure of arc AC plus measure of arc BD. हे आम्हाला लक्षात ठेवायचं. तर याच्यावर एक एक्झाम्पल पहा. अशा व्हॅल्यू काही देतील. एक्झाम्पल पहा. इन सर्कल विथ सेंटर कॅपिटल O, मेजर ऑफ अर्क AC इज नथिंग बट 70 डिग्री. हे इकडचं जे आहे ते 70 डिग्री दिले. इथून एवढं. मेजर ऑफ अर्क BD इज इक्वल टू 50 डिग्री. ओके, हे आम्ही गिव्हन डाटात लिहिलं. तर याचं सोल्युशन पहा किंवा याचं आन्सर पहा. याच्या आन्सर मध्ये काय करतोय पहा. तर या अँगलचं मेजर हे या दोन अर्कच्या समच्या हाफ असणार आहे. बाय दम application of inscribed angle theorem, we get angle APC, measure of angle APC is half of measure of arc AC plus measure of arc BD. हे असं आम्ही लिहू शकतो. is equal to 1/t in bracket measure of arc AC is 70 degree plus measure of arc BD is 50 degree is equal to 1/t into sum of them is 120 degree. याला आपण 2 ने डिवाइड करू ते 60 डिग्री येणार आहे. is equal to 60 degree. So finally we can write measure of angle APC is 60 degree. असं आम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे इथले जे व्हॅल्यू आहेत ते वेगळ्या वेगळ्या चेंज करून तुम्हाला एक्झाम मध्ये असे क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे. ओके. पुढं अँगल्स मेड बाय कॉर्ड्स किंवा कॉर्ड याच्यामधला चौथा कन्सेप्ट पहा आणि शेवटचा. द अँगल फॉर्म्ड इन एक्सटेरियर रिजन ऑफ सर्कल. पहिला सेंट्रल सी केलेला अँगल होता सेंट्रल, दुसरा इनस्क्राइब होता, तिसरा दोन कॉर्ड्स एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यामुळं सर्कलच्या इंटेरियर रिजन मध्ये एक अँगल फॉर्म झाला होता. आता सर्कलच्या एक्सटेरियर रिजन मध्ये म्हणजे सर्कलच्या बाहेर कुठेतरी एक अँगल तयार होणार आहे. अशी आम्हाला केस येणार आहे. कशी ती डायग्राम पहा. डायग्राम समजून घ्या. taking appropriate radius draw a circle. असा एक आपण सर्कल ड्रॉ केला. पुढे 2 chords ऑफ सर्कल, सर्कलच्या 2 chords घेतल्यात. chord AB and a chord ACD. अशा आम्ही 2 chords घेतल्यात. chord AB and a chord ACD अशा 2 chords आहेत. या 2 chords जर का मी एक्सटेंड केल्या म्हणजे त्या chordsला आम्ही सेकंड मध्ये कन्व्हर्ट केलं. ड्रॉ सेकंड
containing these chords. आपण असं एक्सटेंड केलं पहा. या कॉर्डला सुद्धा मी असं बाहेर एक्सटेंड केलंय. Then chord AB and chord CD intersect to each other at point P in exterior region of circle. ओके, असं ज्यावेळेस झालं त्यावेळेस या अँगलचं मेजर तुम्हाला विचारतील. तर या अँगलचं मेजर आता हा अँगल फॉर्म होताना काय झालंय, तर इथं बीडी हा एक सर्कलचा भाग आहे, सर्कलचा अर्क तो इंटरसेप्ट झाला आहे. सो इट इज इंटरसेप्टेड अर्क. तसंच हा एसी सुद्धा यामुळं इंटरसेप्ट झाला म्हणजे कटलाय, खंडित झालेला आहे. तर या अँगलचं मेजर हे मेजर ऑफ अँगल एपीसी, कोणी एपीसी म्हणेल कोणी बीपीडी म्हणेल, एकच अँगल येतो, इज हाफ ऑफ मेजर ऑफ अर्क एसी मायनस मेजर ऑफ अर्क बीडी. तर या दोघांच्या डिफरन्सच्या हाफ असणार याचं मेजर, एवढं आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हे कसं आलं याची प्रूफ आपल्याला सिलेबसला नाहीये, पण ती आम्ही रेग्युलर क्लासमध्ये शिकणार आहोत. ओके, पहा. सो वी कॅन स्टेट दॅट इफ टू chords AB and CD intersect to each other in exterior region of circle at point P, then measure of angle APC is half of measure of arc AC minus measure of arc BD. ओके, हे आम्हाला लक्षात ठेवायचं. आता याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जातो, तर क्वेश्चन असा दिला जातो, टू chords ABCD intersect to each other at point P in exterior region of circle. Then find a measure of angle APC असा क्वेश्चन विचारला जातो. ओके, तर आणि गिव्हन डाटात आणखी काहीतरी देतील ते असं क्वेश्चन पहा. त्याच्यावर गिव्हन डाटा, दिलेली माहिती, दिलेलं तेच असेल, measure of arc AC is equal to 120 degree. Measure of arc BD is equal to 50 degree. Then find measure of angle APC. असा एक क्वेश्चन आहे. इफ टू chords AB and CD intersect to each other at point P in exterior region of circle, असा मला सेंटेन्स देतील. एक्सटेरियर आलं की आम्हाला तो कन्सेप्ट यूज करायचा आहे. म्हणून याचं आन्सर किंवा सोल्युशन पहा. याचं आन्सर असं असणार आहे, by the application of inscribed angle theorem. आता हा कन्सेप्ट आला कसा, तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि 9वीचा एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल, या दोघांचं तसं एक कॉम्बिनेशन आहे. कसं आहे, रेग्युलर क्लासमध्ये शिकायचं आहे. ओके, बाय द अप्लिकेशन ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यू कॅन राईट द मेजर ऑफ अँगल एपीसी, मेजर ऑफ अँगल एपीसी is equal to 1/t into measure of arc AC minus measure of arc BD. हे असं आम्ही लिहू शकतो.
पुढं इज इक्वल टू 1/t इन ब्रॅकेट ऑर्क AC चं मेजर किती आहे पहा 120 आहे 120 डिग्री मेजर ऑफ आर्क BD इज 50 डिग्री. चला आपण दोघांचं डिफरन्स पाहूयात काय ते 1/t इंटू पहा दोघांचा डिफरन्स पहा 78 डिग्री हा दोघांचा डिफरन्स आहे. हाफ करा त्याला इज इक्वल टू 35 डिग्री म्हणजेच काय तर अँगल APC चं मेजर 35 डिग्री आलं. सो पुन्हा एकदा पहा chords intersect to each other at exterior point of circle, then measure of that angle is half of difference of intercepted arcs by it. So आम्ही काय केलं एक एक्झाम्पल घेतलं मेजर ऑफ आर्क AC is given 120 मेजर ऑफ आर्क BD is 50 डिग्री. तर या अँगलचं मेजर काय असणार आहे तर या दोन्ही आर्कच्या डिफरन्सच्या हाफ आहे. ओके सो 1/2 इंटू 120 डिग्री मायनस 50 डिग्री 120 डिग्री मायनस 50 डिग्री इज 70 डिग्री. पुढं याच्या हाफ केलं तर ते 35 डिग्री आलं. तर आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.